वर्षांपासून तर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर आज सकाळी 7:30च्या सुमाराला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली। या प्रकरणात ईडीकडून पवारांशी संबंधित 12 ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे। वसई विरारमधल्या डम्पिंग ग्राउंडवर बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या धाडी टाकण्यात आल्या। धक्कादायक बाब म्हणजे वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदावरून ठाण्याच्या एसआरए विभागामध्ये पवारांची कालच बदली झाली होती। या बदलीचा एक दिवस उलटत नाही तोच ईडीकडून धडक कारवाई करण्यात आली। वसई विरार महापालिकेमध्ये निरोप समारंभ झाल्यानंतर पवारांनी काल पालिकेतून सर्व कागदपत्र घरी आणली होती। त्यामुळे ईडीनं आजची वेळ साधल्याचं समजतंय। पवार यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी काही बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांची उपस्थिती होती अशीही माहिती आहे। तर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतल्या घरी ईडीनं टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 12 तास उलटल्यानंतर देखील कारवाई सुरू आहे। पाहूया आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं संध्याकाळी 7:30च्या सुमाराला घेतलेला हा आढावा। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आज ईडीने छापेमारी केलेली आहे। सध्या आपण बघितलं तर अजूनही कारवाई ही ईडीची ही सुरू आहे। कालच अनिल कुमार पवार यांनी जो पदभार आहे हा मनोज कुमार सुर्वेंशी यांच्याकडे सोपवला होता आणि त्यानंतर लगेचच आज जे आहे सकाळी ईडीने कारवाई केली आहे। सध्या सूत्रांची माहितीनुसार एकूण 12 ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं आहे, कारण की अनिल कुमार पवार यांचे जे काही नातेवाईक आहेत किंवा त्यांचं जे निवासस्थान असेल, गावाकडलं निवासस्थान असेल, अशा एकूण 12 ठिकाणी ही छापेमारी जी आहे ही आज सकाळपासूनच सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे। नालासोपारा पूर्वेकडील 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली आहे। त्याच अनुषंगाने ईडीने जे आहे छापेमारीचे सत्र अजूनही चालू ठेवलेलं आहे। आता थेट माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानं आता वसई विरार शहरामध्ये खळबळ उडाली आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतल्या